नमस्कार. साम्राज्य न्यूज चॅनलमध्ये मी स्वाती दुर्गा सोलापुरी कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नेहमीप्रमाणे आपल्या भेटीस आलेल्या आहेत आता. मॅडम नमस्ते. आपलं नाव आपल्याच तोंडून ऐकायची फार इच्छा आहे. हां, माझं नाव शिवकन्या निवृत्तीराव कदेरकर कोंजारी. मी मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे. मॅडम आता तुम्ही शिक्षिका म्हणून कार्यरत आहात, पण शिक्षिका होण्याआधीचं जे तुमचं लाईफ आहे ते कसं होतं? म्हणजे अगदी पूर्वीपासूनच सांगायचं म्हटलं तर तशी मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि वडील माझे CO असल्यामुळे दर 2-2.5-3 वर्षानंतर त्यांची ट्रान्सफर व्हायची. त्यामुळे सतत भरपूर ठिकाणी फिरणं झालं आणि त्या योगाने जवळजवळ पूर्ण मराठवाडा किंवा बऱ्याचपैकी महाराष्ट्रात माझं फिरून झालेलं आहे. मॅडम तुमचं बालपण तर अगदी खूप छान झालंय, अगदी फिरण्यात वगैरे. म्हणजे प्रत्येक गृहिणीची ती एक अपेक्षा असते की फिरायला जायचंय, पण त्या सगळ्या अपेक्षा तुमच्या लहानपणी पूर्ण झाल्या. पण ह्या फिरता फिरता मग असं नाही का ट्रान्सफरमुळे तुमच्या एज्युकेशनमध्ये थांबलं गेलं मध्येच, किंवा असतं की आता एवढं शिक्षण झालंय मध्येच ट्रान्सफर झाली आणि ते पुन्हा थांबलं, असं काही झालं का? नाही, शिक्षण तर कुठे थांबलं नाही, परंतु बऱ्याचशा ट्रान्सफरमुळे वगैरे ना की माझ्या जवळजवळ 7 शाळा आणि 5 युनिव्हर्सिटी मला बघा म्हणजे त्यामध्ये शिक्षण घेण्याचा योगच आला असं म्हणावं लागेल. कारण 2-2.5 वर्षानंतर शाळा बदलायची, शाळा बदलली की पुन्हा मीडियम बदलायचं. म्हणजे अगदी कॉन्व्हेंट, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम अशा सगळ्यांमध्ये शिक्षण झालेलं आहे आणि प्रत्येक शाळा युनिव्हर्सिटीचा खूप वेगवेगळा अनुभव मला आलेला आहे. अगदी 11वी-12वीला सायन्स, त्यानंतर आर्ट्स, त्यानंतर इंग्लिश कम्युनिकेशन, त्यानंतर BEd वगैरे असं या पद्धतीने म्हणजे भरपूर तसा प्रवास झाला. पण एक खेदही वाटतो आणि एक आनंदही वाटतो की भरपूर फिरायला मिळालं. परंतु एखादी आठवण जर सांगायची म्हटली की हां शालेय जीवन इथं झालं आहे माझं, किंवा माझं माहेर, किंवा एक बालपणाच्या ज्या आठवणी असतात ना, तर त्या मी असे स्पेसिफिक नाही सांगू शकत की 2 वर्ष झाले की पुन्हा निघा, 3 वर्ष झाले की पुन्हा पुढचा टप्पा. म्हणजे जे एक शिक्षक, एक मैत्रीण, एक शाळा जी असते ना, तर ते कुठेतरी राहून गेलंय. म्हणजे अशी मैत्री आणि ते लहानपणीचे खेळ खेळायचं राहून गेलेलं आहे. हो 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 हो. मग मॅडम आता तुमचा हा प्रवास असा, मग त्याच्यानंतर म्हणजे शिक्षण कुठपर्यंत झालं? शिक्षणाचे तसे 2 टप्पे माझे, म्हणजे लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतर. म्हणजे लग्नापूर्वी कुठपर्यंत झालं? ॲक्च्युली मी म्हणजे BA फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं जस्ट जूनमध्ये आणि जून 28ला माझं लग्न झालं आणि त्यानंतर जवळजवळ 6 वर्ष गॅप, मग दुसरा टप्पा सुरू झाला शिक्षणाचा. लग्न जे आता लग्नाची जी तुमची हे झाली ती अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? नाही, मध्येच लग्न झालं म्हणून मी हा प्रश्न विचारला. नाही, माझं फुल्ली अरेंज मॅरेज आहे. अच्छा, मग मिस्टर काय करत होते त्यावेळेला? मिस्टर रेल्वेतच माझे तेव्हाही काम करायचे, CHI म्हणून आहेत ते रेल्वेमध्ये, आणि अरेंज मॅरेजच आहे. मग अरेंज मॅरेज झाल्यानंतर एका ठिकाणी स्टॉप झाला, प्रवास थांबला, म्हणजे जे फिरणं होतं ते थांबलं. मग फिरणं थांबलं तर शिक्षण, म्हणजे आता BAच्या फर्स्ट इयरलाच तुम्ही होता. फर्स्ट इयर पण नाही म्हणणार मी, 10-15 दिवसाचं कॉलेज लाईफ होतं ते तुमचं. मग ते काय थांबलं की पुढे तसंच कंटिन्यू? नाही, इकडे जे आले ना मी, तर इकडे मिस्टरांचं सुद्धा त्याचप्रमाणे ट्रान्सफरेबल जॉबच होता. परंतु मी जे अनुभवलं माझ्या लहानपणी की सततची जी ट्रान्सफर होती, त्यामुळे जी माझी शिक्षणाची आणि एक माझं बालपणाची हेळसांड झाली, तर ती थांबवण्यासाठी मग आम्ही दोघांनी निर्णय घेतला की घर नाही डिस्टर्ब करायचं. त्यामुळे लग्न झाल्यापासून मी इथे सोलापूरमध्येच आहे. मिस्टर मात्र बऱ्याच ठिकाणी अपडाऊन केलं त्यांनी, अगदी मुंबई, गुलबर्गा वगैरे, पण आम्ही आमची फॅमिली नाही डिस्टर्ब केलं. आणि त्यानंतर मग मुलगी आणि तिचं शिक्षण हे कंटिन्युटी इथे राहिली आणि आम्ही इथे राहिल्यामुळे कदाचित माझंही शिक्षण पुढे सुरू राहिलं. म्हणजे लग्नानंतर अगदी 6 वर्षाचा गॅप आणि त्यानंतर मग पुढचं शिक्षण. म्हणजे 6 वर्ष एखाद्या ठिकाणी पॉज घेतला. म्हणजे कसं असतं, गृहिणी ह्या लाईफमध्ये जगत गेला, मुलगी, संसार, नवरा, घर. मग ह्या इतक्या छान, म्हणजे आपण ऑफकोर्स गृहिणी म्हटल्यावर प्रत्येकाला ते लाईफ चांगलंच हे असतं. मग असं कुठं जाणवलं की नाही शिकायला पाहिजे आपण, किंवा राहिलंय काहीतरी? नाही, आफ्टर मॅरेज जवळजवळ 6 वर्ष मी एक गृहिणी म्हणून खूप छान लाईफ एन्जॉय केलं, जे की मला हवं होतं त्यावेळेस. आणि कदाचित ते 6 वर्षाचा गॅप एज्युकेशनल जरी पडला असेल, परंतु ते मी जे जगले 6 वर्ष, म्हणूनच मी पुढं एवढं उर्मीने पुढे जाऊ शकले.
जसं की 6 वर्षानंतर माझी मुलगी जेव्हा ती शाळेत तिला ॲडमिशनसाठी आम्ही गेलो, त्यावेळेस मग तिथं फॉर्म भरायचा होता ॲडमिशनच्या वेळेस, की आईवडिलांचं काय शिक्षण आहे वगैरे. तर त्यावेळेस मला ते जाणवलं की नाही, मिस्टरांचं हे शिक्षण MSc वगैरे आणि माझं फक्त फर्स्ट इयरच, ते पण ॲपियर. मग म्हटलं नाही. आणि कुठेतरी लहानपणापासून मला सुद्धा अशी उर्मी होती की आपण शिकावं. आणि माझ्या घरच्यांनी पण, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी सुद्धा मला शिक्षणासाठी खूप प्रोत्साहन दिलं. ते मला सतत म्हणायचे की तू करू शकतेस तर तू शिक पुढे, आणि तू शिकायला पाहिजेस, तुझ्यामध्ये ते आहे. मॅडम खरंच खूप छान आपल्या गप्पा रंगल्यात. तरी पण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. स्त्री शक्तीचा महिमा अपरंपार, दोन्ही घरांचा करती उद्धार, शक्ती संस्कार कर्तव्याचा आहे ती सार. समृद्धी सुविधांची ती लक्ष्मी, तर ज्ञान कल्पनांची सरस्वती. भक्ती शक्तीची ती आहे दुर्गा. अशी ही दुर्गा आपल्या भेटीस येत आहे. साम्राज्य न्यूज चॅनलच्या दुर्गा सोलापुरी या विशेष कार्यक्रमातून असंख्य हिरकण्यांनी आयुष्याचा पर्वत जिद्द आणि संघर्षाचा लढा देत चढला आहे. अशा या सरळ, संवेदनशील आणि कणखर अशा स्त्रीची गाथा दुर्गा सोलापुरी या कार्यक्रमात. तर पाहायला विसरू नका. सोमवारी दुपारी 12:30 वाजता, बुधवारी सकाळी 10:30 वाजता आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता. सोलापूर जिल्ह्याचा वैद्यकीय इतिहास डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस या सोलापूरच्या सुपुत्रामुळे जागतिक पातळीवर सर्वश्रुत आहे. आज सुद्धा भारतातील प्रमुख मेडिकल सेंटर्स पैकी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोलापूर शहराने देशातील प्रमुख मेडिकल हब म्हणून स्वतंत्र प्रभाव निर्माण केलेला आहे. आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी तसंच इलेक्ट्रो होमिओपॅथी या पॅथी सोलापूरमध्ये रुग्णसेवेकरिता प्रभावीपणे कार्यरत आहेत. या सर्वच सकारात्मक आणि गुणात्मक बाबींची नोंद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आरोग्य विषयक प्रमुख घडामोडींवर आधारित प्री मेडिकल, पॅरामेडिकल, मेडिकल सायन्स बेस्ड जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार आरोग्य साक्षरता निर्माण करणारे आरोग्य साक्षरता अभियान, शरीर रचनाशास्त्र आणि हेल्थ पॅरामीटर्स, औषध निर्माण शास्त्र आणि औषध साक्षरता, उपचारशास्त्र आणि पथ्यपालन संहिता, चिकित्सा शास्त्रे आणि पॅथीज व्ह्यू ह्या 5 स्तंभावर आधारित राईट टाइम राईट पॅथी हा आरोग्य सिद्धांत प्रस्थापित करणारे आरोग्य चळवळ म्हणजेच साम्राज्य न्यूजचा कार्यक्रम साम्राज्य लाईफलाईन पाहायला विसरू नका. बुधवारी दुपारी 12 वाजता, पुन्हा प्रक्षेपण शनिवारी सकाळी 10 वाजता आणि रविवारी रात्री 10:30 वाजता. हरिभक्त पारायणकार सुधाकर महाराज इंगळे यांच्या रसाळ ओघवत्या वाणीतून स्त्रवलेला, तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारलेला स्वातिरत्न प्रस्तुत साधक संजीवनी हा प्रवचनांचा कार्यक्रम सकाळी 7:30 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता पहा फक्त साम्राज्य न्यूज चॅनलवर. विश्रांतीनंतर पुन्हा वळूया मॅडम आपल्या पुढच्या आयुष्याकडे. आता तुम्ही ओघाने बोलून गेलात की माझ्या मुलीचं ॲडमिशन घ्यायला गेले आणि ते फॉर्म भरताना आपलं एज्युकेशन कुठेतरी कमी आहे हे लक्षात आलं. मग एक आईचं दायित्व किंवा आपण म्हणतो आईची जबाबदारी घेण्यासाठी तुम्हाला असं जाणवलं की नाही, ह्या गोष्टीसाठी मी अजून क्वालिफाईड असायला हवी. मग तुम्ही पुढे शिक्षणाचा विचार केला. पण हे कसं असं की असतं ना की नाही शिकले तरी चालेल, नाही शिकले तरी चालेल, किंवा काही वेळेला असतं की फॉर्म मध्ये लिहिलं काय फरक पडतो. पण ते मनापासून का असं जाणवलं? मनापासून वाटलं म्हणजे त्याला कुठे ना कुठे माझी आई पण जबाबदार आहे. कारण माझी आई ही सुद्धा सुशिक्षितच होती. म्हणजे त्यावेळेसची ती 63ची ती ग्रॅज्युएट झालेली होती. आणि तिच्याकडनं जे मला बाळकडू मिळाले किंवा तिचे जे संस्कार होते, म्हणजे अगदी शिकवण्यापासून तर ते सगळ्याच गोष्टीत, तर ते मला कुठेतरी वाटत होतं की ज्याप्रमाणे आईचं मला मिळालेलं आहे तर त्याचप्रमाणे मी माझ्या मुलीलाही द्यावं.
तसा आईचा म्हणजे मला आईचं सानिध्य तसं फार थोडंसं लाभलं अगदी माझ्या वयाच्या 14.5 वर्षापर्यंत. त्यानंतर माझी आई एक्सपायर झाली. परंतु जेवढ्या काही आठवणी आहेत तिच्या, तर त्या आठवणी माझ्यासाठी खूप अनमोल आहेत आणि कदाचित आज मी जे काही आहे तर ते माझी आई आणि माझ्या पप्पांमुळेच आहे. म्हणजे ती खंत तुमच्या मनात आहे की आई अजून पुढच्या लाईफमध्ये आपल्या बरोबर असायला हवी होती. म्हणजे आई असती तर अजून मी हे करू शकले असते. हो, कदाचित नक्कीच काहीतरी वेगळं असू शकलं असतं हे मला जाणवतं. तरी वडील तुमचे वडिलांनी दोन्ही भूमिका चांगल्या निभावल्या. हो, खूप आईची आणि वडिलांची, जेणेकरून तुम्ही योग्य वेळ शिक्षण घेऊन लाईफ पार्टनर तुम्हाला योग्य मिळाला. मग मॅडम तुम्ही 6 वर्षानंतर जेव्हा शिकायचा विचार केला, मग त्यावेळेला साहजिक आहे जेव्हा एक बाई काही विचार करते तर आपल्या लाईफ पार्टनरला आधी ती डिस्कस करते की शिकणं वगैरे. मग त्यांचं काय भूमिका होती ह्या गोष्टीसाठी? हो, जेव्हा माझ्या आयुष्यातला दुसरा टप्पा सुरू झाला म्हणता येईल शैक्षणिकदृष्ट्या, तर त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी म्हणजे मिस्टर कोंजारी यांनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या सासऱ्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला की तू शिक किंवा तू करू शकतेस याप्रमाणे. आणि मला वाटतं की समजा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या मुलीला जर पुढे जायचं असेल तर कुठे ना कुठे तिच्या पाठीमागे उभे राहणारे जे असतात, म्हणजे आफ्टर मॅरेज तिचे मिस्टर आणि लग्नापूर्वी तिचे वडील किंवा आई, तर यांची खूप महत्त्वाची भूमिका असते. आणि प्रत्येक ह्याच्या वेळेस मला त्यांनी खूप पाठबळ दिलेलं आहे, खूप सपोर्ट केलेला आहे. आणि मग मला ॲडमिशन घेण्यापासून तर ते अगदी अभ्यास वगैरे करेपर्यंत मला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. की जसं लग्न झाल्यानंतर सासू सासरे, मी, मिस्टर, मुलगी अशी आमची थोडीशी जॉईंट फॅमिलीच, तरी पण अगदी अभ्यास करण्यासाठी वेळ असेल किंवा काही पुस्तकं आणून देणं असेल, परीक्षेचा फॉर्म भरणं असेल किंवा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्या मला अगदी मनापासून त्यांची साथ मिळालेली आहे. म्हणजे ते पहिले ते तुमचे गुरु होते घरी आणि नंतर मग शाळेतले शिक्षक. हो हो हो, म्हणजे या सावित्रीचे ते ज्योतिबाच आहेत. मग ज्योतिबाच्या साथीने या सावित्रीने कुठपर्यंत शिक्षण घेतलं? शिक्षण आता मी म्हटलं ना, लग्न झाल्यानंतर मी नुकतंच BA फर्स्ट इयरला होते. त्यानंतर MA ला ॲडमिशन घेतलं, MA पॉलिटिकल सायन्सला, ते कंप्लीट केलं. त्यानंतर MA हिस्ट्री कंप्लीट केली. त्यानंतर BEd आणि MAd कंप्लीट केलं आणि त्यानंतर MPhil. आता PhD एक होईल. म्हणजे अजून प्रवास चालू आहे. हो, प्रवास सुरूच आहे. काहीतरी सतत शिकत असावं किंवा कशात तरी आपण गुंतलेलं असावं हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे मला असं फक्त निवांत बसून राहणं नाही होत. म्हणजे जी ज्योत लावली ती अजून पुढे ते होतीये. हो हो, नक्कीच. मग ह्याच्यामध्ये शिक्षण, फक्त शिक्षण घेणं एवढंच डोक्यात होतं? नाही, फक्त शिक्षण घेणं एवढंच असं काही डोक्यात नव्हतं. कारण एक माहीत होतं की फक्त शिक्षण घेतल्यामुळेच आपल्या खूप काही म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो हे मला खूप अगोदरच थोडंसं कळालेलं होतं. कारण जो माझा फॅमिली बॅकग्राऊंड होता तर जो शैक्षणिक असेल किंवा संस्काराचा असेल, तर त्यामुळे मला कुठे ना कुठे वाटत होतं की शिक्षण घेतलं की नक्कीच आपलं आयुष्य हे काहीतरी वेगळं असणार आहे. मग आज जे तुम्ही सर्व्हिस करता किंवा आज एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहात, हे कसं साध्य झालं? शिक्षण घेत असतानाच अनपेक्षित अशी मला नोकरी मिळाली. आणि म्हणजे नोकरी मिळण्यासाठी काही एफर्ट्स घ्यावे लागले का? नाही, MAd झालं त्यावेळेस असं ठरवलेलं होतं की आता पुन्हा आपण घरात बसलं की घरातच बसावं लागेल. मग त्यावेळेस त्याप्रमाणे सगळीकडे ॲप्लिकेशन वगैरे दिले आणि म्हणजे शाळेतनं कॉल फॉर आलं, म्हणजे लेटर आलं आणि त्याच्याने मी तिथे जॉईन झाले. म्हणजे अगदी फार दगदग न करता किंवा न हे करता मला नोकरी मिळाली. सहजतेने. कुठे तर ते कष्टाचं फळ असेल, प्रामाणिकपणाचं आणि आई वडिलांचे आशीर्वाद, सासू सासऱ्यांचे आशीर्वाद असतील की मला या काळामध्ये अशी झटकन नोकरी सुद्धा मिळाली. ते तुमची मेहनतीचं ते फळ आहे. हो, की जे तुम्ही केलं ते साध्य झालं. माझी मेहनत आणि सगळ्यांचे आशीर्वाद. मॅडम, आता तुम्हाला ज्या एवढ्या ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत, तर आता आपण मला वाटतं 2 ट्रॉफ्या ओलांडून पुढे चाललोय. तर पुढच्या ट्रॉफ्यांची जरा थोडी माहिती द्याल?
हो, त्यामधल्या काही सामाजिक पण आहेत, काही विद्यापीठाच्या पण आहेत. विद्यापीठाची एक ट्रॉफी आहे, स्मृतिचिन्ह आहे, की ज्यावेळेस मी ज्या ठिकाणातनं म्हणजे जिथून मी शिक्षण घेतलेलं आहे तर तिथे जाऊन मला व्याख्यान देण्याचं एक भाग्य मला लाभलं आणि तिथं मला ते स्मृतिचिन्ह मिळालं. त्यानंतर अपूर्व अभिमत त्यांचं एक मिळालेलं आहे. त्यानंतर समाजरत्न म्हणून मुंबई पनवेलचं एक मला ट्रॉफी मिळालेली आहे, समाजरत्न म्हणून, अगदी गेल्याच वर्षी. त्यानंतर तुळजापूर येथील एक समाजरत्न म्हणून सुद्धा आहे, जो की आमच्या समाजातर्फे दिला जातो तो, आणि लोकमतचा एक आहे. त्यानंतर मनोरमा नाईक स्मृतिचिन्ह यांचाही एक आहे. असे मिळालेल्या ट्रॉफीज आपल्याला इथे मिळतील. म्हणजे अगदी भरभरून मिळालं आहे. पण मला वाटतं मॅडम, हे जे अचीव करत गेला तुम्ही, म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की मला हे करायचं आणि जसं आपण म्हणतो एक रेस असते आणि ती जिंकली की मला ट्रॉफी मिळवायची, असं काही नव्हतं. तुम्ही तुमचा प्रवास चालत गेला आणि आपोआप त्या ओघात तुम्हाला ते मिळत गेलं. पण तुमचा जो बालभारतीचं जे योगदान आहे मॅडम, जे तुम्हाला मिळालंय, मला वाटतं ह्या ट्रॉफ्यांपेक्षा ते खूप खूप पुढचं पाऊल आहे, खूप मोठं. म्हणजे अगदी शैक्षणिकदृष्ट्या जर बघायचं झालं तर तो सगळ्यात उच्च पातळीचा असं म्हणता येईल. कारण ज्या ठिकाणातनं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील SSC बोर्डाची किंवा आपल्या ज्या बोर्डाची जी पुस्तकं आहेत किंवा पाठ्यपुस्तक मंडळातली जी पुस्तकं आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हे वापरतो, तर त्यामध्ये मला अभ्यास गटामध्ये काम करण्याचा योग किंवा भाग्य मला लाभलं आणि ते माझ्या जीवनातील सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. याही पुढे मिळतीलच, परंतु ही मोठीच आहे माझ्यासाठी. कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन एवढ्या लहान वयात किंवा एवढ्या कमी ह्याच्यामध्ये मला ते करायला मिळालं आणि मी त्याबद्दल समाधानी आहे की मी जे केलं त्यातनं मला समाधान मिळालं आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. की आज आपण 7वी ते 10वी आणि 11वी आणि 12वी यांचं जेव्हा आपण पुस्तक पाहतो तर ते जे आपलं स्वतःचं नाव असतं किंवा आपण लिहिलेले काही धडे असतात किंवा स्वाध्याय असतो ते असेल किंवा आता नव्याने ज्या आलेल्या कृतीपत्रिका आहेत त्यामधला जो सहभाग आहे, तर हे सगळं पाहत असताना कुठेतरी एक आत्मिक समाधान आणि एक अभिमानसुद्धा वाटतो स्वतःबद्दल की हां, मी एवढं करू शकते आणि एवढं मी केलं आहे, असं ते एक समाधान मला लाभतं. मॅडम, आता जसं तुम्ही म्हणताय की काही धडे वगैरे तुम्ही लिहिलेत किंवा हे सगळं आहे, म्हणजे तुमची लिखाणाची आवड पण जबरदस्त आहे. हो. तर फक्त पुस्तक सोडून अजून कुठे काही लिहिलात का? हो, सध्या तर माझं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, दुसरं लवकरच होईल. पण वेगवेगळ्या वृत्तमानपत्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या मासिकांमध्ये वगैरे पण माझं लेखन सुरू असतं. कदाचित ही लेखनाची आवड मला निर्माण झाली किंवा मी जोपासली म्हणताना मला बरंचसं मागे जावं लागेल. कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं होतं की मी एकटी आहे आईवडिलांना आणि घरामध्ये असं फारसं कोणी बोलायला किंवा गप्पा मारायला किंवा भांडायला सुद्धा कुणी नसायचं. तर त्यावेळेस मग माझे मित्रमैत्रिणी जर कोण झाले असतील तर तो पेन आणि कागद, की मनातलं कधी पेनाद्वारे त्या कागदावरती उतरलं काही कळालंच नाही. की मनातल्या भावना असतील, गप्पा असतील, तर त्या ओघाने मी लिहित गेले आणि कुठं तर ती माझी आवड किंवा हे पुढे पुढे जोपासत मी गेले. आणि मग आता वेगवेगळ्या ह्याच्याबद्दल मी लिहिते. कधी ललित लेखन असेल किंवा दिनविशेष असतील किंवा महिलांविषयी असेल तर त्याविषयी मी लिहित असते. म्हणजे आता हे तुमचं जे शिक्षण आहे किंवा शिकवण्याची जी पद्धत आहे आणि हे लेखन आहे, म्हणजे हे एक सरळ एकाच मार्गातले सगळे हे आहेत. प्रत्येक ह्याचे टप्पे वेगळे आहेत. पण मी असं ऐकलंय मॅडम की हे सगळं सोडून, म्हणजे ह्या सोडून नाही म्हणणार मी, हे सगळं करत असताना तुम्ही काही समाजाचं पण देणं लागतं म्हणून, समाजाचं ऋण म्हणून त्याही काही गोष्टी करता? हो, म्हणजे सध्या तशी थोडीफार सुरुवात तर केलेलीच आहे. काही वेगवेगळ्या ठिकाणी जे काही महिलांच्या ज्या काही समस्या असतात तर त्या ठिकाणी जाऊन त्या सोडवणं असतील, अगदी खूप कमी प्रमाणात असतील. त्यानंतर मला माझी एक संस्था स्थापन करायची आहे आणि त्या संस्थेमार्फत मला महिला सक्षमीकरण असतील त्यांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम मला करण्याची इच्छा आहे पुढे. की त्याद्वारे मग काही होतकरू
मुली पण असतात की ज्या फक्त काही आर्थिक परिस्थितीमुळे त्या काही करू शकत नाही, त्यांच्यामध्ये टॅलेंट असतं परंतु तिथंपर्यंत ते जाऊ शकत नाहीत. किंवा काही महिला असतात की काही घरचे प्रॉब्लेम्स असतात किंवा मग वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं त्या खचल्या जातात. तर त्यांना आर्थिक नाही पण कुठंतरी मनोबल हवं असतं त्यांना, तर ते करण्याचे माझा प्रयत्न आहे नक्कीच. म्हणजे तुम्हाला पुन्हा शिवकन्या तयार करायच्या आहेत. हो, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी असतं, फक्त त्याला पॉलिश करणं हे फार गरजेचं आहे. की जसं मी माझं म्हटलं ना की मला उभं केलं माझ्या मिस्टरांनी, म्हणजे शिकायला वगैरे हे सुरुवात केली, पण मला जे पॉलिश करणं किंवा माझे जे पैलू पाडायचे असतात तर ती माझ्या बहिणीने केलं असं मला आवर्जून इथं सांगावं असं वाटतं. की माझी जी बहीण आहे रेणुका, तिने मला खूप सपोर्ट केला आणि मला कुठे ना कुठे आत्ता मी जी इथं स्टँड आहे किंवा इथं मी बोलते तर कुठे ना कुठे तिचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ती माझी बहीण पण आहे, माझी मैत्रीण पण आहे आणि माझी आई पण आहे. म्हणजे आईनंतरचा खूप मोठा गॅप तिने माझ्या आयुष्यात भरून काढला आहे. तुम्ही तर आत्ता ओघाने बोललात मॅडम की तुम्ही एकट्याच आहात. हो, मग आत्ता सांगताय तुम्ही बहीण. हां, नाही ती माझी आत्ते बहीण आहे. अच्छा. हां, म्हणजे ती सर्वस्व तुमची हो आहे. हो, ती सर्वस्व आहे माझी. आणि म्हणजे तिच्यासाठी सुद्धा मी तेवढीच आहे की अगदी म्हणजे तिच्या मुलांनंतर जर कोण असेल तिच्या आयुष्यात तर ती मीच आहे असं मला वाटतं. म्हणजे मैत्रीतला हा एक पैलू होता की जो लपलेला होता. हो हो हो. मॅडम आता सगळं अचीव झालंय, शिक्षण पण PhD पर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात किंवा सोशल वर्क म्हणून समाजाचं देणं म्हणून तुम्ही त्या मार्गाने पण आता काम करताय. तरी पण अशी काही खंत आहे का नाही अजून हे पण करायचंय पण राहतंय? हो, म्हणजे राहतं असं नाही म्हणणार, अजून बराच आयुष्याचा टप्पा तुम्हाला गाठायचा आहे, पण ह्या आयुष्याच्या वाटेवरती अजून काहीतरी करायचं आहे असं असतं प्रत्येकाचं. हो, कारण माणूस म्हटलं की तो कधी संपत नसतो त्याच्या इच्छा आणि स्वप्न, आणि त्या संपून येत असंही मला वाटतं. कारण जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत आपण टिकून राहतो. तर माझी स्वप्न अशी काही फार मोठी आणि वेगळी अशी नाही आहेत. फक्त एक वाटतं की जेव्हा आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मी असेल आणि पाठीमागे वळून मी पाहेल तर त्यावेळेस मी स्वतःला समाधानी मानलं पाहिजे की खूप काही राहून गेलं यापेक्षा मी खूप काही केलं आहे आणि ते खूप मला समाधान देऊन गेलं आहे. माझ्यासोबत मी इतरांनासुद्धा ते समाधान किंवा आनंद देऊ शकले, यात मी खूप म्हणजे असं मानेल की मी ते खूप काही करू शकले. काही इच्छा अशा असतात की माझे जसं की PhD होणं आहे, की एक असतं ना की आपलं स्वप्न असतं की मी असे टप्पे ठरवलेले होते की वयाच्या 40पर्यंत शिक्षण आणि PhD कंप्लीट, त्यानंतर मग 5 वर्षानंतर काय वगैरे असे जे आहेत की आता एक टप्पा शैक्षणिकदृष्ट्या पूर्ण झालेला आहे. आता माझी संस्था असेल किंवा त्या ओघाने सामाजिकदृष्ट्या काम करणं असेल ते, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन थोडासा वेळ देऊन समजून घेणं जे आहे, इतरांच्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा ते सोडवण्याचा प्रयत्न करणे, यासारख्या गोष्टी मला करायला आवडतील. म्हणजे अगदी वेगळं हे की भावना अशा होत्या की आपण जे केलं त्याचं श्रेय मिळालं. फक्त ते घेत असताना मला नेहमी एक खंत जाणवते की फक्त मला नोकरी लागली आणि माझे वडील एक्सपायर झाले तर माझे घरातले जे मोठी व्यक्ती असतात म्हणजे माझे आई वडील किंवा सासू सासरे कुणीही माझ्यासोबत नव्हतं, याची मला खूप मोठी खंत वाटते नेहमीच. आपण त्यांचे आशीर्वाद आहेत, ते नक्कीच आहेत आणि कदाचित ते आहेत म्हणूनच मी आज इथे आहे. मॅडम, तुमचा इतका सुंदर प्रवास आहे आयुष्याचा आणि भावना म्हणजे त्याच्यामध्ये भावना अशा उत्तुंब भरलेल्या आहेत की खरंच मलाही असं होतं की नाही, माणसाला किती जरी हे झालं तरी आपल्या घरच्यांची साथ ही खूप महत्त्वाची असते. म्हणजे असं म्हणतात ना की माणसाने अगदी शिखर गाठावं आणि त्या शिखरावरती गेल्यावर टाळ्या वाजवणारं जेव्हा जग असतं त्याच्यात एखादी व्यक्ती का होईना ती आपली असावी की जी आपल्याला आपल्या नजरेस ती असावी की नाही ही माझी व्यक्ती आणि ही आपल्यासाठी हे करते. तशा तुमच्या त्या भावना आहेत. हो, तसं मी त्याही बाबतीत खूप म्हणजे सुदैवी आहे की माझं फ्रेंड सर्कल असेल किंवा जे माझ्या ओळखीचे आहेत, जवळचे, ज्ञात अज्ञात, लहानपणापासूनचे, हे सगळे अगदी म्हणजे खूप सपोर्टिव्ह असतात आणि ते माझ्या प्रत्येक यशामध्ये असतील, माझ्या प्रत्येक दुःखामध्ये असतील, ते नेहमी सहभागी असतात. त्यामुळे मी मैत्री ह्या दृष्टिकोनात फार श्रीमंत आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत ह्या अगदी भरभरून पूर्ण होत
हीच एक शुभेच्छा मी तुम्हाला देईन. मी तुमच्या आयुष्यात जे काही तुम्हाला मिळवायचं होतं ते तुम्ही मिळवलेलं आहे. तरी पण तुमच्या पुढचं जे पाऊल आहे हे असंच प्रगतशील असू देत, हीच आमच्या साम्राज्य न्यूज चॅनलकडून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. आणि तुम्ही तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ, तुमच्या अभ्यासाचा वेळ, तुमच्या करिअरचा वेळ, त्यातून तुम्ही थोडासा वेळ आमच्यासाठी दिला, त्याच्यासाठी खूप खूप आभार. तुम्ही सुद्धा मला इथे बोलवलं आणि माझ्या मनातल्या काही गुजगोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तुमची आणि साम्राज्य न्यूज चॅनलची सुद्धा खूप आभारी आहे. धन्यवाद.